असला मॅचला होते सुरुवात. तिसऱ्या फेरीतील हा मॅच क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल. शिवसाई स्पोर्ट पलशाचा पाडा वर्सेस आपण पाहतोय नित्य साई स्पोर्ट लोह्यानगर. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. चौथ्या राऊंड मध्ये पोहोचलाय तो म्हणजेच संघ आपण पाहिला तर मग श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग बीमर आहे की नाही, मग पहिला तर क्रिसच्या बाहेर मात्र टाकला गेलाय. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम आपण या ठिकाणी पाहिलं तर या स्पर्धेचे प्राणनेते आणि प्रमुख पाहुणे म्हणून निश्चितच त्यांच्या नावानं एक ही मोठी स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील साहेबांचं मात्र शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांच्यासोबत पाहतोय आपण भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांतदा पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत. तर पाहुण्यांची माहिती करता ही स्पर्धा आपण पाहिली तर मग एक मोठी स्पर्धा निश्चितच या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तिसऱ्या अंपायरची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. पहिल्या बॉल साठी का सेकंड? आउटफील्ड अंपायर जो डिसिजन असेल तोच मात्र मान्य करावा लागेल. पण दुसऱ्या बॉलवरती जे काही घडलंय ते तुम्हाला मात्र त्या ठिकाणी क्लिअर करावं लागेल. आउटफील्ड अंपायर डिसिजन काय आहे? नो. यस, मग नो मात्र बॉल या ठिकाणी गणला जाईल हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 हिटचा बॉल हा डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. पाहुण्यांच्या माहिती करता आपण हा सामना निश्चितच पाहतोय. नित्य साई स्पोर्ट लोह्यानगर वसई आणि त्यांच्या समवेत टीम आपण पाहतोय ती म्हणजेच शिवसाई स्पोर्ट पेल्हार विभागातील संघ आहे. बॅटिंग करणारी टीम लोह्यानगर वसई आपल्याला पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल मात्र यावेळेस पकडला जाईल आणि महत्वाची विकेट रोहित वाघची या ठिकाणी मिळवली गेली आहे. सॉरी, जयेश वाघची. विकास हरवडेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. तिसऱ्या फेरीतील हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच मैदानाच्या आतमध्ये केला होता. ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आदरणीय सन्माननीय मान्यश्री विजय शेठ गोविंद पाटील साहेबांचं नुकताच आपण या ठिकाणी पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालेला आहे आणि निश्चितच त्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आणि गावदेव स्पोर्ट शिलोतर आयोजित ही स्पर्धा आपण या बाबा स्पोर्ट मैदानावरती ही मॅच मात्र आपण जरूर पाहतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत ते म्हणजेच सूरज खोपडकर. राईट मोर द विकेट षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाले होते, परंतु यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं.
यावेळेस पुढे स्टेप आउट होऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट डिलिव्हरी हे आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने आपण पाहिलं तर मग क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला, त्याच्यानंतर राजकारणाचा आपण विचार केला तर मग एका मताला, आणि शाळेमध्ये शिकत असताना एका गुणाला जो काही महत्व आहे ना, तोच क्रिकेटच्या पटलावरती या प्रत्येक धावेला मात्र खूप काही महत्व आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल धाव मात्र ही कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे सरकलंय, जाऊन पोहोचलंय 4च्या घरामध्ये. 4 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. विकास हरवटेचा हा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय आणि 5 चेंडूमध्ये धावा खर्च केलेत गोलंदाज विकास हरवटेनं, त्या म्हणजे 4. म्हटलं गेलं ना, दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा, तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो ना, हे खूप महत्वाचं आहे. आणि सध्या तरी अंधारामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळते नित्यसाई स्पोर्ट लोह्यानगर, परंतु त्या अंधारामधून उजेडामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी संजय खोपटकरच्या माध्यमातून केलं जाईल का? चौकार क्रमांक पहिला तर मात्र या ठिकाणी आलाय आणि चौकारानं धावसंख्या देखील बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा धाव फलकावरती जोडल्या जातील हे देखील आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. नशीब बदलायचं असेल तर मित्र नुसतं घामानं भिजून चालत नाहीये, त्याच्यासाठी कष्टाच्या घामानं मात्र भिजावं लागतं. आता मात्र नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग जयेश फरले नावाचे गोलंदाज आलेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 बंधूंची जोडी सूरज आणि संजय. मिस टाइम फटका पाहायला मिळाला, स्वतःच्या पालत्रमध्ये झेल पकडला जाईल का? मोठी विकेट मात्र डाऊन केली आहे गोलंदाज मिस्टर जयेश फरलेनं. सूरज खोपटकरला मात्र डगआउटच्या दिशेनं पाठवलंय. खूप आशा पडलवत होत्या त्याच्या खेळीवरती आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉल वरती मात्र विकेट प्राप्त केली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग फुलटॉस डिलिव्हरी हाताळली गेली. स्क्वेअर लेगच्या पंचांचा बिमरचा इशारा आलाय. फुलटॉस बॉल होता आणि निश्चित आपण पाहिलं तर मग कमरेच्या वर मात्र हा चेंडू निश्चितच टाकला गेलाय आणि त्याच्यावरती बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला होता फलंदाज अभयनं. 3 धावा या ठिकाणी निश्चितच यस चेक केलं जाईल, बिमर आहे की नाही हे देखील पाहिलं जाईल तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून.
येस, फेअर डिलिव्हरी असणार आहे कारण बॅटर थोडासा स्टेप आउट झाला होता, म्हणजेच हा नो बॉल नसणार आहे. पंचाने देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग क्षमा मागितली आहे. जयेश या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकात धावा आपण पाहिलं तर 8 आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं मात्र चालू झालंय. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर मग विकेट मिळवली आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा जरूर पाहायला मिळाल्या. अभय नावाचा हा खेळाडू ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्याने जरूर बनवल्या, परंतु दुसरा बॉल आपण खेळत असताना हा डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेला. जयेश अगदी आपण पाहिला तर सुंदर इथे क्रिकेट खेळावं लागेल. सध्या तरी दुसरं षटक, धावफलकावर 11. फुलटॉस स्वतः कन्वर्ट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये अगदी वेगाने फेकी आले. धोका, एक धाव मात्र आपण पाहिला तर धोका टळला जातोय. अगदी इथून पाहिला 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. मंचाच्या दिशेने आपण वळूया तर मंचावर दाखल झालेले आमचे चीफ गेस्ट प्रमुख पहाडे आपण पाहिलं तर या स्पर्धेचं आपण पाहिलं तर प्रमुख जे टायटल नेम आपल्याला पाहायला मिळते माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025. आणि असं लोकप्रिय व्यक्तिमत्व जे आपण पाहिलं करोडो की बस्ती में एक दिलदार अशी हस्ती म्हणजे सन्माननीय विजय शेठजी पाटील साहेब आपल्याला मंचावर इथे उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. त्यांच्या समवेत आपण पाहतोय भूमिपुत्र फाउंडेशन चे विद्यमान अध्यक्ष म्हणजे सुशांत दादा पाटील ते देखील इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आणि या पाहुण्याचा देखील आपण उल्लेख करणार आहोत. सध्या तरी मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावफळीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहिलं तर कुठेतरी तारांबळ उडाली. या दोन्ही जवळ संघांच्या मध्ये रंगलेलं हे टायटल मध्ये आपण बघितलं तर तारांबळ खेळाडूंची उडाली. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. टीमची टोटल आपण पाहिली तर 15च्या घरामध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळत आहे. अगदी चर्चा करायची झाली तर पाहुण्यांचा ज्याप्रमाणे आपण उल्लेख करतोय तर आदरणीय सन्माननीय विजय शेठजी पाटील साहेब आपण पाहिलं तर गोरगरिबांचे कैवारी म्हणून आपण सातत्याने का उल्लेख करतोय कारण की अनेक विभागामध्ये आपण जा की या पालघरमध्ये आपण पाहू शकतो की पालघर जिल्ह्याच्या बाहेरमध्ये देखील अनेक अशी त्यांची कामं अनेक असं आपण पाहिलं त्यांचा पुढाकार समाजकार्यामध्ये आपण पाहिलं तर मग एक अग्रेसर पाऊल म्हणून आपण सातत्याने या व्यक्तींना आपण पाहतोय ज्यांच्या आपण पाहिलं तर सहकार्याने अनेक असे आपण पाहिलं तर जे मदतीचा हात जेव्हा जेव्हा ज्या व्यक्तीला लागला तेव्हा तेव्हा मदतीचा एक पुढाकार मात्र नेहमीच त्याने केला गेलाय. मग समाजकार्य असो शैक्षणिक कार्य असो की अनेक अशा क्षेत्रामध्ये त्याने मदतीचा हात मोठेपणा दिलदार दानशूरपणा म्हणजेच दर्शवला जातो. तो म्हणजेच व्यक्ती पाहिली आपण तर सन्माननीय विजय शेठजी पाटील साहेब सोबतच सुशांत दादांचा आपण उल्लेख करूया तर भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष. त्याचप्रमाणे आपण बघितलं की या पालघरमध्ये असो की कुठेही असो जेव्हा जेव्हा भूमिपुत्रांवर होणारा अन्याय असेल तेव्हा त्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढत असताना नेहमीच आपण पाहिलं तर युवा तरुणांना आपण पाहिलं आणि त्याच नंतर भूमिपुत्रांच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व उभं राहत आहे ते म्हणजेच भूमिपुत्राच्या हक्कासाठी भूमिपुत्राच्या न्यायासाठी लढणारे व्यक्तिमत्व सुशांतदादा पाटील ते देखील आपण पाहतोय मंचावर इथे उपस्थित. त्यांचं देखील पुनश्च आम्ही स्वागत करतोय. मॅच मध्ये जाऊया आपण तर मॅच आहे अगदी रंगतदार कारण की श्री मुंडा स्पोर्ट्स काजूपाडा टीम आपण पाहिली तर 4थ्या फेरीमध्ये दाखल झाले. तिथून आपण पाहिलं तर हा सामना जिंकून त्या संघाच्या सोबत खेळायचा आणि या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये प्रवेश करायचा. परंतु विजय कोणता संघ प्रवेश मिळवेल ते देखील आपल्याला पाहणं गरजेची बाब असेल. त्याच्यासाठी चांगलं क्रिकेट गरजेचे आहे. षटक क्रमांक 3 टाकण्याकरता यावेळेस आपण पाहिलं तर मग सचिन हरवटे नावाचा गोलंदाज झालाय परंतु आल्या आल्या त्याने काय कारनामा केलाय तर चुकीची दिशा ही पकडली गेली आहे आणि जवळजवळ हा चेंडू आपण पाहिला तर मग नो हाताळला गेलाय. म्हणजेच 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. बघा ह्या धावा असतील ना विजय आपण पाहिला तर जी बॉलिंग युनिट आपण पाहिली आहे नित्यसाई लोहिया नगर टीम फिल्डिंग म्हणजे बॅटिंग करते आणि फिल्डिंग करणारी शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पेल्लार टीम आहे. त्या 2 संघांच्या दरम्यान आहे ना ही कडवी लढत का रंगली कारण की त्यांना माहिती आहे इथून आपण जिंकलो तर आपल्याकडे एक संधी येणार आहे आणि आपण कदाचित सुपर 4 मध्ये क्वालिफाय होऊ शकतोय. त्याच्यासाठी आता ही झुंज मोठी होताना पाहायला मिळते. पाहिलं तर मग चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता जाल फाटला आणि मासा निसटला.
असंच म्हणायला लागेल. खराब फिल्डिंग जरूर पाहायला मिळेल आणि त्याचा फायदा मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळायला गेला. जयेश, अगदी ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला शतरक्षकाचा आधार मिळणं गरजेची बाब असते, परंतु तो मिळत नाहीये. खास आपण बघितलं तर आता नाराज होईल गोलंदाज मिस्टर आपण पाहिलं तर सचिन हरवटे, ज्याने पहिला नोक फेकला त्याच्यावर चौकार, त्यानंतर हा चेंडू अडवला जाऊ शकला असता, परंतु कुठेतरी चुकीचं क्रिकेट खेळलं जात आहे आणि याचा फटका मात्र लागेल. सचिनचा पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल होता, उडवण्याचा प्रयत्न केला, फटका फसलाय. गोलंदाज स्वतः पुढे आला होता झेल पकडण्यासाठी. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 30 सर्कलची जी रेषा आहे त्याच्या मात्र पुढे जाऊन हा झेल मात्र पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रन आउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होईल, तो म्हणजेच मिस्टर अभय वर्ते. डेफिनेटली फलंदाज बाद झालाय, परंतु नित्यसाई लोहियानगर जी आपण पाहिले वसई विभागातून बिलॉंग करते, पापडी विभागातून बिलॉंग करणारी टीम आहे, ती शोधते आम्हाला हव्यात धाबा. कारण की त्याने जर या 3 षटकामध्ये आपण 30+ जरी धाबा लगावल्या तर त्यांची बॉलिंग आपण पाहिले व्हेरी टफ आहे आणि एक अतिशय चांगली गोलंदाज आहे. मग त्या चांगल्या गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं तर 30 धावा त्यांना पुरेशा आहेत विजय, कारण की जर 30 धावा त्यांनी कंप्लीट केला ना तर मग त्यांची गोलंदाजी त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो सूरजचा एक स्पेल निर्णायक राहू शकतोय. त्यानंतर आपण पाहू शकतो अनेक असे स्पेल आहेत ते आपल्याला निर्णायक राहताना पाहायला मिळतील. मंचाच्या दिशेने आणखीन पाहुण्यांचा इथे शुभ आगमन त्यांना पाहायला मिळत आहे. आदरणीय सन्माननीय मुन्नाबाई चव्हाण उद्योजक आपण पाहिली आहे तर इथे दाखल झालेत. मुन्नाबाई यांचं इथे शुभ आगमन, त्यांचं देखील आम्ही करतो सहर्ष मनपूर्वक स्वागत. शुलतर गावचे आपण पाहिलं तर एक चांगले उद्योजक आपण पाहतोय आणि चांगलं व्यक्तिमत्व ते देखील आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावर महत्त्वपूर्ण व्यक्ती आपण पाहिले. क्रिकेटच्या पटलावर अनेक वेळा आपण पाहिलं तर स्पर्धांना त्यांचं देखील सहकार्य आणि मुलांचं आपण पाहिलं तर कार्य त्यांच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर मग आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं टीमचं टोटल आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 27 आकड्यावरती. म्हटलं गेलं ना, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनामध्ये असतात. ज्यावेळी मनावर विजय मिळवाल ना त्यावेळी आपोआप विजयाकडे जाण्याचा मार्ग मात्र निघेल. अगदी आपण पाहिलं तर अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न आहे तो सहजासहज मिळणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत थोडी कठीण करावी लागेल तर तुम्हाला त्या अडचणीवर मात करता येईल. कारण की सहज जर अडचणीवर मात करता येत असतं ना तर मला वाटतं की या जीवनामध्ये कोणीच अपयशी राहिलं नसतं, परंतु यश अपयश क्रिकेटच्या पटलावर येतं. सध्या टीमची टोटल आपण पाहिले फलकावर आहे 27 धावा फेकून झालेली एकूण चेंडू आपण पाहिली आहे तर 5 आहेत आणि हा या इनिंगचा शेवटचा असेल. या चेंडूवर किती धावा येतील विजय ते देखील पाहायला मिळेल आपल्याला. षटकातील शेवटचा बॉल, यावेळेस अटॅकर बॉल होता, लेटकरचा पटका पाहायला मिळतो. चेंडू येतो पॉइंटला, 1 बाउन्सनं चेंडूला फील्ड केलं गेलंय, परंतु 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. कदाचित तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर मग या ठिकाणी चेक केला जाईल. हा शेवटचा बॉल क्रिचच्या लाईन वरती पडलाय की मग चांगला बॉल आहे हे देखील चेक केलं जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमनं तो रिव्ह्यू घेतलाय. 2 धावा तर मात्र कंप्लीट केलेत आणि फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजेच ह्या 2 धावा ऍड केल्या जातील धाव फलकावरती आणि टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजेच 29 आकड्यावरती आणि जवळजवळ विजयासाठी लक्ष असणार आहे ते म्हणजेच 30 धावांचं यश. 30 धावा आपण पाहिल्या तर अगदी मी तर म्हणेन की महत्त्वपूर्ण धावा असतील, कारण की ज्या हव्या होत्या लढण्यासाठी त्या धावा महत्त्वपूर्ण आपण पाहिल्या तर मिळाल्या आहेत. अगदी आपण पाहू शकतो मंचाच्या दिशेने जे आपल्याला लाभलेले पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान आम्ही देखील करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे कॅमेरामॅन अर्पित पाटील यांना विनंती करतो की प्लीज आपण मंचाच्या दिशेने कॅमेरा फोकस करा. चीफ गेस्ट प्रमुख पाहुणे जे आपल्याला लाभले गेले त्या स्पर्धेचं टायटल नेम आपण पाहिलं तर सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025 आणि नक्कीच आपण पाहिलं तर साहेब इथे उपस्थित आहे आणि साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान हा देखील आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी आपण पाहिलं तर ज्या व्यक्तींचा उल्लेख आपण पाहिला तर पालघरमध्ये सातत्याने केला जातोय आणि मुन्नाबाई यांना विनंती करते की आपण या मुन्नाबाई आपल्या शुभ हस्ते हा साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान हा आपण करूया. आदरणीय सन्माननीय विजय शेठजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत
आणि या स्पर्धेचं टायटल नेम म्हणून आपल्याला जे पाहायला मिळत आहे आणि ते साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. अगदी सातत्याने उल्लेख करतोय ना की करोडो की बस्ती में एक दिलदार अशी हस्ती, सातत्याने उल्लेख केला जातोय एक साहेबांचा आणि साहेबांचा नक्कीच आपण पाहिला आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान मायूची उबदार श्वाल. त्याचनंतर आपण बघितलं तर शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचनंतर या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा आदर सत्कार आणि मान सन्मान हा केला जात आहे. विजय शेठ पाटील चषक 2025 आपण पाहिलं आणि साहेब आपण बघितलं क्रिकेटच्या प्रती त्यांचं देखील प्रेम आहे. आपण पाहिली होती एक मानाची सन्मानाची अभिमानाची मोठ्या नावाची स्पर्धा डे नाईट स्पर्धा विजय शेठ पाटील चषक आपण देखील पाहिलं होतं. त्याचप्रमाणे आपण पाहिला तर हा आदर सत्कार मान सन्मान होताना पाहायला मिळतोय. हा पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान आपण प्रत्यक्षात पाहतोय मंचाच्या दिशेनं. अगदी धावा चेस करायचे आहेत आणि धावा संपूर्ण चेस देखील करण्याच्या अनुषंगाने शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा बाडा पेलार टीम आपण पाहिला. पुढील आदर सत्कार मान सन्मान आपण करूया. नक्कीच आदरणीय सन्माननीय सुशांतदादा पाटील आपण पाहिले ते देखील उपस्थित आहेत आणि संजय दादांना विनंती करतोय मुंडा दादांना विनंती करते आपण या आपल्या शुभ हस्ते सुशांतदादा पाटीलांचा नक्कीच हा करूया आदर सत्कार मान सन्मान. सुशांतदादांची खासियत आहे कारण की जेव्हा जेव्हा आपण पाहिलं की कुठे कुठे आपण पाहिलं ना की आपल्या माणसाला नक्कीच कुठेतरी माघारी टाकलं जात आहे तेव्हा तेव्हा सुशांतदादा आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी मदतीला धावून येत आहेत. आणि खास करून आपण पाहिलं तर जेव्हा ज्या नॅशनल क्रमांक हायवे 48चा जेव्हा प्रश्न गंभीर होता तेव्हा सुद्धा सुशांतदादाने आपण पाहिलं तर पुढाकार घेतला गेला होता. तरी सुद्धा आपण बघितलं की बघा हायवेवर सध्या आपण बघितलं चर्चा आणखी सुद्धा चालू आहे. कालचा दिवस सुद्धा दादा देखील मला वाटते ट्रॅफिकमध्ये फसले होते. भरपूर ट्रॅफिकमध्ये मी सुद्धा फसलो होते. साहेबांचे सुपुत्र देखील फसले होते ट्रॅफिकमध्ये कारण की जेव्हा जेव्हा विषय असतो ना सुशांतदादाने की मग फक्त हायवेचा नाही आहे तर संपूर्ण विभागामध्ये आपण बघितलं सुशांतदादांचा जर विचार करायचा झाला तर संपूर्ण जिथे जिथे आपण पाहू शकतो अशा काही चुकीच्या गोष्टी घडल्या जातील ना त्या शासनाच्या नक्की निदर्शन आणून देण्याचं कार्य सुशांतदादांच्या माध्यमातून देखील केलं जातं आणि सुशांतदादांचा देखील आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय. जाऊया जवळजवळ मंचाच्या दिशेने आपण सत्कार सन्मान झाला. आता मॅच मध्ये जाऊया. मॅचच्या दिशेने वळणार आहोत कारण की तिथे चेस करायच्या आहेत ज्या धावा आणि त्या धावा कशा प्रकारे चेस केला जाते त्याचा धावते विवरण घेऊन येतात आमचे साथी समाचक मित्र विजयजी भोई. धन्यवाद मिस्टर जयश्री ढुकळे. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिले नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष पाहिला पण दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश फरले आणि विकास हरवटे तर बॉलिंग ट्रॅक वरती सूरज खोपटकर चा पहिला बॉल आपण पाहिला तर मग तेज तरार आलाय आणि पहिला बॉल आपण पाहिला तर मग डॉट आलाय आणि डॉट बॉल म्हटलं तर मग गोलंदाजाचे हौसले थोडेसे बुलंद होत आहेत. कॉन्फिडन्स वाढलं जाते. यावेळेस ॲपट्रॅकर बॉल होता उडवलाय ऑन साईडला आणि पकडला गेलाय झेल आणि समाप्त झालाय फलंदाज जयेश फरले नावाच्या खेळाडूचा खेळ. डेफिनेटली विजय आपण इथे पाहतोय ना की 30 धावा भरपूर झाल्यात आता नित्यसाई लोहिया नगर वसई या टीमला. या टीमला आपण पाहिलं ना तर ज्या प्रकारची बॉलिंग युनिट आहे एक युनिट आहे एक आपण पाहिलं तर त्यांच्याकडे गेम प्लॅनिंग आहे. पहा त्यांनी शॉर्ट पिच चेंडू हाताळायचा होता त्यांना जाणीव होतं की फटका कुठे खेळणार फील्ड डीप मध्ये सेट केली होती या फटक्यासाठी आणि जे गेम प्लॅनिंग होती सक्सेस झाली आहे विकेट मिळाली आहे आणि हीच गेम प्लॅनिंग मात्र पुढे सुद्धा दिसेल कारण की 30 धावा त्यांच्यासाठी भरपूर झाल्यात आणि ती लढाई मात्र लढण्याच्या तयारीमध्ये आपल्याला जर पाहायला मिळत आहेत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली आहे मॅच मध्ये. ज्या दिशेने आपण पाहिलं तर मग फील्ड पोझिशन सजवली होती जालं रचलं होतं त्या दिशेनं मात्र खेळण्यासाठी भाग पाडला गेलं. चेंडूच्या हाताळणी चेंडूची पिचिंग खूप चांगली पाहायला मिळाली होती जयेश आणि त्याच कारण या ठिकाणी पाहिलं तर मग झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद झाला. षटकातील पुढचा बॉल तेज तरार बॉल होता. आणखी एक चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण सूरज खोपटकरला पाहिलं ना जयेश तर त्याच्याकडे व्हेरिएशन आहे त्याच्याकडे विविधता आहे त्याच्याकडे क्षमता आहे गुणकौशल्य आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. डेफिनेटली आपण पाहिलं सिद्ध तर करावं लागेल संधीचा सोनं करावं लागेल. पाकपुटला जाऊन व्यवस्थित मात्र मित्रांनो शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागेल कारण की प्रत्येक वेळा तुम्ही शक्तीचा वापर करणार तर युक्ती नक्कीच तुमच्या कामाला तिथे येऊ शकते. तिथे शक्ती तुम्ही वापरू शकत नाही. कुठेतरी आपण पाहिलं की आता या सूरजला आपण बघितला तर गोलंदाजीमध्ये जो अनुभव आहे तो पूर्णपणे पणाला लावलाय त्याने कारण की फलंदाजाचा टांग ओळखून गोलंदाजी करतोय.
षटकातील पुढचा बॉल. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग फलंदाज आणखी एक बाद होईल. काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रयत्नानं सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाही आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग चांगले बॉलिंग करण्याचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली आपण पाहिलं तर विकेट डाऊन झाले मंचाच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वय विजय, कारण की आदर सत्कार मान सन्मान हा देखील आपण करणार आहोत. आदरणीय सन्मान्य मुन्नाभाई देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान आपण हा करणार आहोत. तर विनंती करतोय संजय दादा लाखन, आपण या संजय दादांच्या शुभ हस्ते आपण मुन्नाभाईंचा आपण करूया हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला अगदी मोलाचं सहकार्य मिळालं आणि सातत्याने आपण बघितलं तर मुन्नाभाई यांचा जर क्रिकेटच्या प्रति अफाट प्रेम आहे. त्यांनी देखील अनेक स्पर्धा असो या विभागामध्ये त्यांचं मूल्यवान योगदान तेही दिलं जात आहे. अगदी आपण बघितलं तर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी देखील आम्हाला लाभले गेले होते मुन्नाभाई आणि नक्की त्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संजय दादा लाखन यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा मात्र होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वही आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. जयेश, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग एक मोठा कारनामा केला सूरज खोपटकरनं. विकेट मिडन ओव्हर निश्चितच हाताळली गेल्या. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आता मात्र नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग संजय खोपटकर नावाचा गोलंदाज मात्र सज्ज झालाय. डेफिनेटली आपण बघितलं मेडन विकेट षटक दुसरं आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. 30 धावा पूर्ण करायचे आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळते. सरासरी वाढली गेली जयेश या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जवळजवळ 15ची सरासरी आता मात्र पूर्ण करायची आहे मॅच जिंकण्यासाठी. ती म्हणजेच शिवसाई स्पोर्ट पलशाचा पाडा या संघाला. डेफिनेटली आपण बघितलं सरासरी 15ची झाली. आता बॅटिंग मध्ये दमखम दर्शवावी लागेल. दिशाहीन चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा वारंवार दुसरी बार लगातार वाईट चेंडूची हाताळणी केली जाते. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना ही लाईन आणि लेंथ आपण पाहिलं जी कार्य मात्र आपण बघितलं ना विजय की जे सूरजने कमावलंय. आता मला वाटतं की सूरज ते गमावण्याच्या तयारीमध्ये का, कारण की या प्रकारची जर गोलंदाजी राहिली आहे ना तर कुठेतरी हा जो मॅच मध्ये जो आस्किंग रन रेट वाढला आहे जो 15चा झालाय तो कमी होताना पाहायला मिळतो. डेफिनेटली 15चा तर कमी तर होणार आहे परंतु आणखीन काही कमी होऊ शकतोय. इथे गेम प्लॅनिंग आता मात्र साफ असेल की फलंदाज विकास हरवटे याला पाहतोय आपण जो एक चांगला बॅटर आहे. उलटे कदाचित गोलंदाज अगदी आपण पाहिलं तर एकही चेंडू झालेला नाही आहे आणि 2 वाईट फेकले गेलेत. बॉलिंग टाकर पुन्हा एकदा संजय सज्ज होताना पाहायला मिळते. संजय खोपटकर लेगवर आपण पाहिला हाताळला जातोय. सलग 3रा वाईट चेंडू देखील इथे पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिलंय दशा आणि दिशा जर तुमची गोल झाली तर मॅच देखील गोल होऊ शकते. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकतोय ना इथे गोलंदाजी चांगली झाली होती सूरजची परंतु संजयची खराब होते. 30 धावापैकी आता 3 कमी झाल्या. 27 धावा हव्या असतील येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. निश्चित मी तर सूरज खोपटकरनं जे मात्र प्रेशर बनवले त्याच्यावरती पाणी टाकण्याचं काम केलं जातं मैदानाच्या आतमध्ये सूरज करणं. यावेळेस आपण पाहिला तर मग स्टेट ड्राईव्हचा फटका जरूर पाहायला मिळाला होता. मिळतील या फटक्यावरती विकास हरवेटेला मात्र या 2 धावा. अगदी आपण पाहिलं तर 2 धावा मिळाल्या. टीमच्या टोटल मध्ये वाढ होते. टीमची टोटल 5च्या घरामध्ये पोहोचले. 25 धावा इथून हव्या असतील जिंकण्यासाठी. प्रत्येक बॉल मात्र आपण पाहिलं तर मग समीकरण वाढताना कमी जास्त होताना पाहायला मिळेल. पुढील चेंडू पाहतोय आपण षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. खेचून मारलाय चेंडूला. चेंडू जाईल वॉर्डिस लॉंग ऑनच्या दिशेनं. सूरज खोपटकर पुढे आलाय. चेंडूला उचललाय. चेंडूची पेकी करेपर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं तर मग पुन्हा एकदा 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने समावेश घेतला गेलाय मैदानाच्या आतमध्ये जयेश. डेफिनेटली आपण पाहिलं तर या गोष्टी कराव्याच लागतील. जर या परिणाम आपण पाहिलं तर ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या नाही तर कदाचित मॅच मध्ये तुम्ही लांब आणि दूर निघून जाणार. आडवी बॅट क्रॉस बॅटनर शॉटला एलिव्हेशन दिलं गेलंय. मिड विकेटला सिंगल मात्र मिळेल. टीमची टोटल मात्र 1 ने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. अगदी
टीमच्या टोटल मध्ये झालेली एकूण वाढ जी आपल्याला पाहायला मिळते ती वाढ आपण पाहिली तर 8 धावा फलकावर, म्हणजेच काय 22 धाव्यांची गरज आहे. ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर आता मेहनत करावी लागेल. ज्या परीने म्हटलं आहे ना की संघर्ष केल्याशिवाय कोणी महान बनत नाही. जोपर्यंत गणितचा घाव दगड घेत नाही तो सुद्धा मूर्ती बनत नाही आहे. परंतु या वेळेला आपण पहिलं मेहनतीच्या शिवाय पर्याय नाही. तुम्हाला कठीण मेहनत कठीण परिश्रम करावे लागेल जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर. आणि निश्चितच चांगले प्रयत्न करावे लागतील. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. लेग बाईच्या सुरमध्ये एक सिंगल धाव जवळून मात्र पूर्ण केली गेली आहे. म्हटलं गेलं ना, हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाही. नशिबात असेल ते मात्र मिळेलच, मात्र प्रयत्न करणं कधी सोडणार नाही. आणि ते प्रयत्न या ठिकाणी केले जातील का जयेश, हे देखील आपल्याला खूप पाहणं खूप गरजेचं आहे. 9 धावा फलकावर 21 धाव्यांची गरज असेल. षटकामध्ये फेकून झालेले एकूण चेंडू आपण पाहिले 4 म्हणजेच 8-21 हे समीकरण. शॉर्ट दिल्यांचे पुलचा फाटका एक्झिक्यूट केला जातो. फिल्डर आहे ती सूरज चेंडूला उचलतायत, फेकतायत. ओहो, या वेळेला काय घडलंय काय, कोणता फलंदाज बाद आहे ते देखील पाहिलं जाईल. तर अगदी आपण पाहू शकतोय की क्रॉस झालाय की नाही ते सुद्धा आपण पाहतो की पंच चेक करण्याच्या तयारीमध्ये आहेत. यस, अगदी आपण बघितलं तर खेळाडू क्रॉस झालेला आहे, त्या म्हणजे नॉट स्ट्राईक एंडला जो खेळाडू होता तो बाद मात्र होताना पाहायला मिळेल. वीस धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 मध्ये 20 आर या पार ची लढाई आहे, जिंकण्याच्या तयारीमध्ये आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. विकास याला पाहिला पण तर धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट केलाय, मात्र पाहिला आपण चेंडूने दिशा बदलली, दशा बदलली. आता काय घडलं जाईल तर धावा मात्र आपण पाहिला तर अगदी पाहायला लागेल, पाहावं लागेल. बघा, आपण पाहिलं तर काय घडलंय क्रिकेटच्या पटलावर भरपूर साऱ्या गोष्टी असतात. मग तेच आपण पाहू शकतोय. पंचांना डिसिजन बदलावा लागेल. जो आऊट दिला होता ते क्षमा मागा तुम्ही आता आणि नक्कीच सांगा की नॉट आऊट, कारण की बेल्स पडलेत आणि त्यामुळेच बेल्स पडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की मग विकेट मात्र हातामध्ये नक्कीच उखाडायला पाहिजे होते, ते केलं नाहीये. पंचांचं नक्कीच थोडंसं आपण पहिलं लवकर डिसिजन आला होता. आऊट मात्र ते बदलावं लागेल आणि नक्कीच नॉट आऊटचा इशारा द्यावा लागेल. सतरा धाव्यांची गरज असेल, कारण की ज्याप्रमाणे बघा डायरेक्ट हिट झालं
तेव्हा मात्र खेळाडू इन झाला होता. परंतु जेव्हा रनआउट केलं तेव्हा बेल्स डाऊन झाले होते. जेव्हा बेल्स डाऊन होत आहेत ना तेव्हा क्रिकेटच्या पटलावर असे नियम्स असतात की त्यावेळेला जेव्हा स्टम्प्स असतो, जेव्हा चेंडू जेव्हा लावते तुम्हाला पूर्ण स्टम्प हातामध्ये नकोच उखाडायला हवा होता, परंतु ते केलं नव्हतं. परंतु त्याचा फायदा मात्र मिळाला अगदी पहिल्या टीमला. धावा मिळातील 17 धावांची गरज. सर्वात फटका चांगला खेळला जातो. स्टेट टाइम्स ऑफ फटका बालमध्ये फोल्डर आहे तिथे मिसफील्ड झाली आहे. चेंडू थांबणार नाहीये. अगदी थोड्याच क्षणात चेंडू निघून गेला. सीमा रेखा पार 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 आलाय चौकार. 4. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 5 चेंडू शिल्लक असतील आणि 13 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला होता ऑफ ड्राईव्हचा. अगदी जमिनीला गुदगुल्या करीत हा चेंडू मात्र सीमारेषेच्या पार झाला. मिसफील्ड झाल्याने त्याचा फायदा जरूर मिळाला गेलाय. यावेळेस स्टेप आउट होऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क होत नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दशरथ बुरकुण जो एक सिनियर खेळाडू आहे, अनुभव आहे त्याच्याकडे आणि व्हेरिएशन देखील पाहायला मिळतोय. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्याचा देखील इतिहास आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतो वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू देखील तेज तरार हाताळला गेलाय. पहिल्या बॉलवरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग चौकार आला होता, परंतु त्याच्यानंतर कमबॅक कसा असावा हे देखील दर्शवले गोलंदाज दशरथ बुरकुटने. विकास जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी लढत असताना जर पाहायला मिळत आहे, परंतु लढता लढता ही लढाई मात्र अपयशी राहिली आहे. आणि मात्र आता मात्र विकास झालाय बाद मॅच मध्ये आपण पाहिलं तर नित्य साई लोहिया नगरच्या टीमला मात्र असं चित्र दिसून येते की या मॅच मध्ये आम्ही केलाय मजबूत पक्ष आमचा आणि या मॅच मध्ये आता मात्र पुढे जाण्याच्या अगदी तयारीमध्ये अगदी जिंकण्यासाठी आता नजर टाकली आपण तर राहिलेले जे चेंडू आहेत 2 आणि 2 मध्ये 13 धावांची गरज. विकास जे बाद झालेत आणि मी जो उल्लेख केला होता ना विजय की 30 धावा भरपूर झाल्या नित्यसाई लोहिया नगर या टीमला. आणि बघा त्या 30 धावांच्या सहाय्याने किती मोठी लढाई केली आणि ती लढाई नुसती नाही तर झाली आता लढाई जिंकली देखील असं म्हणायला काय हरकत नाहीये. क्लीन बॉल्ड अगदी आपण पाहिलं त्रिफळा उद्ध्वस्त गेला. ब्लॉक हॉल मध्ये हाताळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता मॅच आपण पाहिली तर पूर्णमध्ये हातामध्ये आलेली आहे. सामन्यावर कब्जा मात्र कसला गेला. एका बॉल मध्ये 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर पुरस्कृत मान्य श्री विजय शेठ पाटील चषक 2025 6-16 जो आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा दिवस उद्याचा फायनल डे असेल व त्याच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर या स्पर्धेचा विजेता टीम आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर उपविजेता 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा, कारण की उद्याच्या दिवसामध्ये क्लॅश ऑफ द टायटल मध्ये आपण पाहिलं तर मान्य श्री विजय शेठ पाटील चषकाचे आपण पाहिलं तर दावेदार संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आणि सध्या तरी मंचावर आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठजी पाटील साहेब सोबतच आपण पाहिलं तर मग सुशांतदा पाटील ते देखील आहेत. आणि अशा तऱ्हेने विकेट आली आहे, सामना जिंकलाय हा आपण पाहिला तर नित्य साई स्पोर्ट्स लोहिया नगर या टीमने. आणि शेवटच्या बॉलवर आलेली विकेट म्हणजेच हॅट्रिक मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाली आहे. गोलंदाज आपण पाहिला तर दशरथ बुरकुटच्या माध्यमातून सामना जिंकलाय. नक्कीच पाहुणे रजा घेताना सुशांतदा पाटील असतील, त्यानंतर सन्माननीय श्री विजय शेठजी पाटील साहेब आपण आलात. नक्कीच या स्पर्धेला आपली भेट दिली त्याबद्दल आपले आभार. थँक्यू सो व्हेरी मच जरूर आपल्याला म्हणतोय. नक्कीच पाहुण्यांचं पुन्हा एकदा आभार आम्ही व्यक्त करतोय. ज्याप्रमाणे या स्पर्धेला मूल्य भेट आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतोय या नावाचं टायटल आपण बघितलं तर माननीय श्री विजय शेठजी पाटील चषक 2025 आणि हे प्रमुख अतिथी आपण पाहिलं इथून रजा घेत असताना पाहायला मिळतं. थँक्यू सो व्हेरी मच पुन्हा एकदा म्हणेन, कारण की या स्पर्धेला आपलं मोलाचं योगदान मोलाचं सहकार्य आपण दिल्याबद्दल गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तरच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा थँक्यू सो व्हेरी मच.
हृदयाच्या अंतकणापासून आम्ही नक्कीच म्हणतोय. जाऊया आता मॅच जी आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान. श्री मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा अगेन्स्ट